मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव। पुसा शहर डीपी पथकाने शस्त्र बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद। पुसा शहरात वाढलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमावर आळा बसावा याकरिता ठाणेदार उमेश बेसरकर यांनी प्रभावी गस्त पेट्रोलिंग वाढवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस स्टेशन डीपी पथकास सूचना दिल्या। त्या सूचनाप्रमाणे पुसा शहर डीपी पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना डीपी पथकास गोपनीय बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक खबर मिळाली की एक इसम हातात धारदार शस्त्र घेऊन घातपात करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या पुसा शहरातील आसेगावकर पेट्रोल पंपचे पाठीमागील परिसरात फिरत आहे। अशी माहिती मिळाल्यावरून घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील आसेगावकर पेट्रोल पंपच्या पाठीमागे परिसरात डीपी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व डीबी स्टाफ पथक यांनी अतिशय कौशल्यपूर्वक सापळा रचून आरोपी नामे देव दिलीप श्रीरामे वय 20 वर्ष राहणार शिवाजीवाड पुसद हा पळून जात असताना शस्त्रासह अटक करून त्याच्यावर पोलीस स्टेशन पुसा शहर येथे अपराध क्रमांक 810/2024 कलम 425 शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा नोंद करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख व डीबी स्टाफ करीत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद हर्षवर्धन विजय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या सूचनेप्रमाणे डीपी प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस हवालदार प्रफुल्ल इंगोले, पोलीस हवालदार मनोज कदम, पोलीस हवालदार राहुल भगत, पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर, पोलीस कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत, पोलीस कॉन्स्टेबल बद्रीनाथ निबोडे यांनी पार पाडली आहे। अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून एका प्रेस नोटद्वारे दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या सायंकाळी अंदाजे 7 वाजताच्या सुमारास प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे। मुकाबला न्यूज 24 डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव।